सोन्याचे दागिने अंगावर असणे श्रीमंतीचे लक्षण असून स्त्री किंवा पुरुषांच्या सौंदर्यात भर घालते। हेच सोने ऐन वेळेस अडचणीच्या वेळेस कामाला येत असून अडचण दूर करते। त्यामुळे पुरातन काळापासून मानवाला सोन्याने भुरळ घातलेली आहे। अशा या दुहेरी फायद्यासाठी लोकांचा सोने खरेदीकडे कल असतो। आजकाल बाजारात सोने तारण योजनेचा बाजार भरला आहे। अनेक योजना घेऊन कंपन्या थाटल्या आहेत, पण मनी टू मी या सोने तारण बँकेने चांगलीच मुसंडी मारत आपलं स्थान पक्क केलं आहे। आपल्या शाखेची घोडदौड करीत अनेक नवनवीन योजना घेऊन मनी टू मी या कंपनीने महाराष्ट्रात आपले चांगलेच पाय रोवण्यात यशस्वी झाली आहेत। त्यामुळे त्यांनी बदलापूर सारख्या गजबजलेल्या शहरात आपली शाखा उघडून संधीचं सोनं केलं आहे। कंपनीचे डायरेक्टर नयन सुरेश कांबळे यांनी आम्हाला 24 वर्षाचा वित्त अनुभव असून NBFC 2016 मध्ये आम्ही सामील आहोत। बदलापूर ही आमची 21वी शाखा आहे असं ते म्हणाले। 24 वर्ष या फील्डमध्ये राहिले आहे। आता त्याच्या अगोदर मी NBFC ओपन करायच्या अगोदर माझा कॉर्पोरेट फिनान्समध्ये मी जवळजवळ 19 वर्ष काम केलं। त्याच्यानंतर 2017-18च्या दरम्यान ही NBFC ओपन झाली। तर ओव्हरऑल बघायला गेलं तर MBA फिनान्स हे माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, एज्युकेशन आणि फायनान्स सेक्टरमध्ये जवळजवळ 24 वर्षाचा हा अनुभव। त्यावेळेच्या हिशोबाने एक गोल्ड लोन हा असा प्रोडक्ट आहे जो एक सिक्युअर्ड आहे, तर फायनान्शियल सेक्टरसाठी हा खूप। आणि ज्या क्लासमध्ये आता जसं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही बघितलं आहे की तुम्ही लोन घ्यायला, आता तुम्ही मोठ्या मोठ्या बँकेचं नाव घ्या, भले ते PSU सेक्टर असू दे किंवा प्रायव्हेट बँक, सहजासहजी लोन जे मध्यमवर्गीय आणि मागासलेला म्हणजे फायनान्शियली विकर सेक्शनचा आहे त्यांच्यासाठी क्रेडिट लाईन अवेलेबिलिटी करून देणं हे खूप महत्त्वाचं आणि समाजासाठी लागणारं आहे। आणि तुम्ही जर बघायला गेला तर खूप सारे असे समाजातले सेक्शन आहे ज्यांना खरंच प्रगती करण्यासाठी पैशाची गरज असते, पण ह्याच्यासाठी जे नॉर्म्स आहेत बँकेचे ते एवढे टाईटनिंग असतात। जसं तुम्ही बघा सिबिल आहे, तुम्ही त्यांना लागणारे कागदपत्रे हे सर्वजण देण्याच्या क्षमतेच्या आता। आणि जर ॲज सच MSME सेक्टर हे जे आहे त्या सेक्टरमध्ये जवळजवळ 30% कॉन्ट्रीब्युशन हे GDPचं हे जवळजवळ MSME सेक्शन करतात। मग एवढा मोठा सेक्शन असलेला वर्ग हा बँकेपासून वंचित राहतो। गोल्ड लोन एक असा प्रोडक्ट आहे जे कोणाला कधीही कितीही अवेलेबल करून देतात। हा प्रॉब्लेम तर बिलकुल नाही। आमचं कस्टमाइज सॉफ्टवेअर आहे जेणेकरून त्यांना जवळजवळ आम्ही लोन 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल एवढं आमचं कस्टमाइज सॉफ्टवेअरच्या एकदम होऊन जातं। व्हॅल्युएशन आता तुम्ही जर बघायला गेलं कम्पेअर टू अदर जसं पतपेढी आहे त्यांच्याकडे व्हॅल्युएशन हे त्यांच्याकडे नाही, त्यांना बाहेर पाठवावं। आपल्या ब्रांचमध्ये व्हॅल्युएशनची प्रोसेस सर्व काही प्रोसेस एवढी ऑटोमेट आहे, KYC आधारचा ह्या इमिजिएटली होते जेणेकरून त्याचा लोन त्याच्या अकाउंटमध्ये तर जाईपर्यंत मॅक्झिमम आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतात। सवलत आहे जेणेकरून जे कस्टमर दुसरीकडे जास्त व्याजाने कर्ज घेतलेले आहे ते आम्ही त्यांच्या अकाउंटमधून टाकून बॅलन्स ट्रान्सफर लोन ट्रान्सफर करून देतो जेणेकरून त्या कस्टमरचा इंटरेस्टमध्ये बेनिफिट होईल आणि त्याला जास्तीत जास्त कर्ज मिळणार। कारण असं आहे की ही टेकओव्हर प्रोसेस करताना हे कम्प्लिटली समोरचे कॉम्पिटिटर कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे। ही 1 ते 2 दिवसाच्या आतमध्ये ही प्रोसेस आहे की आज तुमच्या घरी व्हेरिफिकेशन होणार, तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आणि ते गोल्ड दुसऱ्या दिवशीपर्यंत आमच्याकडे जनरली येतं। तर साधारण या प्रोसेसला 1 ते 2 दिवस लागतात।